आणि आता हे चंद्रकलेची तयारी. चंद्रकलेची तयारी. आपण खजुराची चंद्रकला असा पदार्थ बनवतोय. तर साहित्य सांगता? त्यासाठी साहित्य लागणार आहे. हे 1 ते 1.5 कप दूध आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून उकळून ठेवलेलं आहे. आणि 1 वाटी खजूर, 1 4-5 काजू, मैदा, मीठ, बेकिंग पावडर आणि पिठी साखर, हे तूप आणि हे अर्धा अंडी फेटलेलं आहे. साहित्य आपण बघितलं चंद्रकलेसाठी काय काय लागणार आहे आपल्याला. आणि वहिनी आता आधी आपल्याला काय करायचं? हे तूप घ्यायचं आणि थोडंसं फेटून घ्यायचं. अच्छा. फेटताना काय घालायचं त्याच्यात? नाही, हे थोडंसं फेटून घ्यायचं. मग नंतर याच्यामध्ये अंडी घालायची. अच्छा, अर्धच अंडा तुम्ही घेतलं? 1 कप ह्याच्यासाठी, 1 बाउल पिठासाठी, मैद्यासाठी अर्धा अंड ठीक आहे. अच्छा, पण अंड घालायलाच पाहिजे का? खुसखुशीत होण्यासाठी. म्हणजे अंडा आहेच या रेसिपीमध्ये. जर तुम्हाला शाकाहारी करायचं असेल तर त्या अंड्याऐवजी तुम्ही लोणी वापरू शकता. घरचं लोणी. घरचं लोणी वापरायचं. ओके. हे दोन्ही एकत्र फेटायचं. हे एक जीव झाल्यानंतर याच्यामध्ये दूध घालायचं. मला सांगा किती घालायचं होते? थोडंसंच घाला. पण मग नंतर ह्याच्यात मावेल एवढं पीठ घालायचं? ह्याच्यात मावेल एवढं पीठ घालायचं. मला आणखी 1 कप 1.5 कप दूध घातलं पाहिजे. बस ठीक. हे एकत्र एक जीव करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता मैदा. म्हणजे हा मळायलाच लागेल ना आता? हे होणारच ना आता हे घातलं की. आपण कणिक मळतो तेच आहे. हे पारीसाठी. म्हणजे ते घट्ट करून घट्ट होणार. हे थोडं अर्धा तास भिजवलं ना हे घट्ट होणार. तूप आळून येणार. अंडी आणि तुपामुळे ते घट्ट होणार अर्ध्या तासाने. अच्छा. त्याच्यामध्ये मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर. ठीक आहे. हे आता पारीचं पीठ तयार आहे. त्याला अर्धा भिजवून ठेवायचं. हे असं भिजवून ठेवायचं आणि अर्धा तास भिजायला पाहिजे हे पीठ. ठीक आहे. हे पीठ तयार आहे. ओके, हे झालं. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ते सारण करायचं. खजुराचं सारण. ओके, त्याची तयारी. आपण जे पीठ भिजवलं तर ते ठेवलेलं आहे. अर्धा तास भिजायला पाहिजे. ते भिजत ठेवलेलं आहे. आणि आपण हे सारण आता करतोय खजुराचं. कसं करतोय म्हणजे? हे सीडलेस आहे. हे सीडलेस खजूर आहेत. तर हे असं ओपन करायचं सीडलेस खजूर. ह्याच्यामध्ये 1 चिमूट साखर घालायची खजुराच्या आत. आणि 1 काजू ठेवायचा. अख्खा काजू? अख्खा काजू. आणि हे असं पॅक करायचं. ठीक आहे. आता हे झालं ना. आणि आता ह्याच्यानंतर आता आपल्याला हे तयार झालेले खजूर आहेत ना, हे पिठी साखरेत घोळायचे. आता पिठी साखरेत परत वरण पण घोळायचे? वरून असे घोळायचे. अच्छा. आणि मग ते त्याच्यात भरायचं? मग ते त्या पारीत भरायचं. म्हणजे व्यवस्थित गोडपणा त्याचा टिकून राहील. पण मग नंतर परत ती चंद्रकला पाकात बुडवणार तुम्ही? नाही, तळणार. तळणार. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपण करून घेऊया. म्हणजे मग आता ते भरायचं आहे ना पारीमध्ये. त्याची तयारी सगळी तयारी झाली. आणि आता आपण ते भरतोय चंद्रकलेमध्ये. आपण तसं कव्हर मध्ये साखर घेतली म्हटल्यावर ते पण गोड आहेच. आता जनरली ती चंद्रकला झाल्यानंतर, तळून झाल्यानंतर पाकात बुडवतात. त्याच्याऐवजी आपण हे तळायची. दुधात साखर आपण घातलेली. दुधात साखर आहे आणि खजुरामध्ये पण 1 चिमूट साखर आहे. हे झालं ना. हे तयार. आता ह्याच्यात भरून तुम्ही काय हे मुरड वगैरे घालणार? नाही, कोरून काढायचं. ह्याच्यामध्ये आता हे तयार खजूर ठेवायचा. थोडंसं पाणी लावायचं पॅक होण्यासाठी.
चुरून घ्यायचं. एक्स्ट्राचं जे आपल्याला बाजूचं हा. असतं ते कातण काढायचं. आणि डीप फ्राय किंवा ओव्हन ओव्हन मध्ये करू शकतो. हा, ज्यांना तेल नाही चालत तर त्यांनी ओव्हन मध्ये केलं तरी चालेल. प्री हिटेड ओव्हन मध्ये तुम्ही साधारणतः बघत करायला लागेल, उलटायला पण लागेल, कारण ते साधारणतः 150 डिग्रीवरती करून बघायला हरकत नाही. 5 ते 6 मिनिटात व्हायला पाहिजे एका साईडनी, मग दुसरी साईड. आता आपण तळतोय ना? हा, तळतोय. ठीक आहे. झालेल्या आहेत आपल्या चंद्रकला. तर आता तळणीची तयारी झालेल्या आहेत, तळणीसाठी सज्ज. आणि तेलही तापलंय ना? आपल्या टाकूया. या साधारणतः 7-8 दिवस आरामात टिकतात ना, करायला हरकत नाही कधीही. प्रवासामध्ये न्यायला आणि लहान मुलांनाही आवडतील. बरोबर. आपल्या छोटे छोटे समारंभ असतात तेव्हा पण करायला काय हरकत आहे ना. दिशीला हळदी कुंकवाला वगैरे चालेल, वेगळी रेसिपी म्हणून. येस. तर हे झालेले आहेत. आता तयार गोल्डन करतो दोन्ही बाजूनी मस्त. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. खजुराच्या चंद्रकला बनवण्यासाठी लागणारं साहित्य 1 ते 1.5 कप दूध आणि 2 चमचे साखरेचं उकळलेलं मिश्रण, 1 वाटी खजूर, 4 ते 5 काजू, 1 वाटी मैदा, मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी तूप आणि अर्ध फेटलेलं अंड. कृती: प्रथम एका बाउल मध्ये तूप आणि अंड घेऊन ते फेटून घ्यावं. त्यामध्ये 1.5 कप दूध आणि मैदा घालून पीठ चांगलं मळून घ्यावं. बिया काढलेले खजूर घेऊन त्यामध्ये साखर आणि काजू भरून ते बंद करावेत आणि पिठी साखरेत घोळवावेत. भिजवलेल्या मैद्याच्या लाट्या लाटून त्यामध्ये खजुराचं मिश्रण भरावं आणि करंजी तयार करावी. तयार करंज्या खरपूस तळून घ्याव्यात.